सुट्टी म्हणजे फिरायला जायचं. तर आपण आज चाललोय कोपरखैरणे ते मुंबईच्या बाहेर. पटकन आलो कोपरखैरणे स्टेशनला, ट्रेन पकडली आणि आलो वाशीला. हे आपलं वाशी स्टेशन आहे. स्टेशनच्या बाहेर आलो. इथं आपला विनोद भाऊ आपली वाट बघत होता. मस्त नाश्ता केला आणि ट्रेन पकडून परत मानपूरच्या दिशेने निघालो. मी आलो कुर्ला स्टेशनला. कुर्ला स्टेशन म्हणजे हे बघताय ना तुम्ही, ट्रेनमध्ये एवढी गर्दी आणि फक्त घामाचा वास, बाकी काय सुद्धा नाही. त्यानंतर आपण उतरलो पुढच्या आपल्या लोकेशनला. एवढी गर्दीमधून प्रवास करणं म्हणजे सोपं काम नाही आणि लोकेशनला पोहोचलो आणि पोटात कावळे ओरडत होते आणि ढोकला ऑर्डर केला. कुठल्याही कामाची सुरुवात आपण खाल्ल्या पिल्ल्याशिवाय करत नाही, त्यामुळे आधी खायचं प्यायचं मग काम करायचं. आणि ज्या कामासाठी इथं आपण आलेलो ते काम पूर्ण झालं. आतमध्ये आपल्याला मोबाईल कॅमेरा यूज करणं अलाउड नव्हतं, त्यामुळे काम करून आपण आलोय परत एकदा बाहेर. तसं आपण आलोय आज भायंदर स्टेशनला. भायंदर स्टेशनजवळ आपलं महत्त्वाचं काम होतं. काल रात्री जरा आपल्या इथं पाऊस पडलेला, त्यामुळे जरा वातावरणामध्ये जरा मस्तपैकी थंड गारवा होता. भावा इकडे बोरिवली, दादर, बोईसर, दहिसर या साईडला प्रवास करणं म्हणजे खायचं काम नाही भावा, कोणाचं पण काम नाही ते. मला आज चांगलं समजलं ते. त्यानंतर आपण ट्रेन पकडून आलो दादर स्टेशनला. तिथून पकडली वाशी खाडी आपली, परत आपलं तुर्भे. नंतर आपल्या कोपरखैरणे स्टेशनला आलो. ट्रेनला केलं बाय बाय, आपलं उतरलो आरामात. आणि तुम्हाला पण बाय बाय. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.